शेतकरी मित्रांनो, आज आपण बुबना तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथं या गावामध्ये आहे. या गावामध्ये संतोष मांजरे यांची ऊसाची शेती आहे. ऊसाचा प्लॉट कंडिशन सध्या जर बघितली तर कंडिशन बघूनच या प्लॉटमधनं हालायला नको असं वाटतंय. अतिशय खराब जमीन की ज्या जमिनीमध्ये निचरा प्रणाली बसवलेली आहे. मागच्या पिकाचा बेवड केळीचा घेतलाय. पाट पाण्याची सोय फक्त आहे. ड्रिपचं नियोजन ह्या प्लॉटमध्ये करता येत नाही. सरीतलं अंतर 4.5 फूट आहे. 2 रोपातलं अंतर जर बघितलं तर 2 फूट 2 रोपातलं अंतर फक्त ह्याच्यामध्ये ठेवलंय. आणि ऊसाची परिस्थिती आता तुम्हाला इथं दिसते. परिस्थिती बघा. आपल्या रोपवाटिकेतनं रोपं दिलेत. गन्ना मास्टरचं किट वापरलंय. खतांचं नियोजन फक्त विजय अण्णा सांगतील तशा पद्धतीने केलंय. आणि जोडधंदा म्हणून शेतीकडं हे बघतात. त्यांचा व्यवसाय बाकीचा दुसरा आहे. तरीही ऊसाची शेती अतिशय सुंदर केल्या. छान प्लॉटचं नियोजन केलंय. असं प्लॉटचं नियोजन आपल्यालाही करायचं असेल तर गन्ना मास्टर सोबत जोडले जावं. संतोष दादा, काय वाटतंय? पहिल्या प्रयत्नात चांगली ऊसाची शेती झाल्या. पहिल्या प्रयत्नात भरपूर गन्ना मास्टरची रोपं, तुमचं मार्गदर्शन, अण्णांचं मार्गदर्शनमुळे भरपूर खरोखरच म्हणजे असं कोणाला अपेक्षित नव्हतं. असं ऊसात काय चूक झाल्या? चूक सरीतलं अंतर कमी झाले बरं. आणि भरणी व्यवस्थित माती जर लागली. 2 गोष्टी बदलायला सांगितल्यात त्यांना ह्या वर्षी. 7 फूट सरीतलं अंतर करायचं आहे आणि 2 रोपातलं अंतर 1 फूट ठेवायचं आहे. भरणी व्यवस्थित करायची आणि पाचड 2दा काढायचं आहे. बाकी सगळी कंडिशन अतिशय योग्य आहे. या प्लॉटमध्ये कोंबऱ्या न निघता ऊसाचं नियोजन एकरी 100 टन होतंय. 10 फुटामध्ये आता 50 ऊस आहेत. म्हणजे 5 ऊस जास्तच या प्लॉटमध्ये आहेत. तर असं नियोजन तुम्हालाही करायचं असेल तर गन्ना मास्टर सोबत जरूर जोडले जावा. ऊस शेतीचं चांगलं नियोजन तुम्हाला करता येईल. धन्यवाद.